निलंबनाच्या कारवाईला कंटाळून गेवराई नगर परिषद कर्मचारी सोमनाथ राऊत यांनी मृत्यूला कवटाळले। निलंबनाची कारवाई 6/1/2020 रोजी स्वच्छता विभागाकडून सोमनाथ लक्ष्मण राऊत वय वर्ष अंदाजे 50 ते 52 रुजू होण्याचे पत्र 19/12/2023 रोजी दिले। नातेवाईकांची माहिती, राजकीय व्यक्ती आणि मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनाला कंटाळून मृत्यू। सदर इसम व्हेंटिलेटरवर असताना रुजू होण्याचे पत्र देण्यात आले। सदर इसम गेवराई नगर परिषद स्वच्छता विभाग कर्मचारी यांना राजकीय दबावाखाली तत्कालीन मुख्याधिकारी यांनी सदर व्यक्तीस 6/1/2020 रोजी निलंबित केले होते। या निलंबनाला कंटाळून सदर व्यक्ती हा कर्जबाजारी झाला आणि अधिक व्यसनाधीन झाला। या कारणाने सदर व्यक्तीचा आज मृत्यू झालाय। सदर व्यक्तीचे नातेवाईक हे राजकीय लोकांवर ताशेरे ओढत आहे। मुख्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असताना सदर व्यक्तीला मृत्यूच्या दारावर उभे असताना रुजू होण्याचे लेटर देण्यात आले असल्याची माहिती आहे। तुमच्यावर अन्याय झाला, तुम्ही सोमनाथ जे आहेत तो मयत झाले, त्यांना नगर परिषदच्या कर्मचारी होते, त्यांना इथं ठेवण्यात आलेले। काय मागणी सरकारकडे, तुमच्यावर काय अन्याय झाला? सारखे अर्ज करत होते, कामावर किया, माझ्याकडून कोणती गरजेपणा झाला, माझी चौकशी करा। आम्ही कोणती चौकशी केली नाही, जेवढे अर्ज केले त्याचं एक उत्तर पण नाही दिलं। आम्ही इतके लाचार झालो, घरातून शेतात एकटे आयरानात गेलो राहायला, तरी पण मालकाने 3 वर्ष झाले सारखं चक्र मारते, कामावर घ्या नाही तर पण माझं हे तरी करा, खाली तरी करा, माझं काहीतरी करा, कोणता तरी हे करा। पण कोणाच्या दबावाखाली अधिकाऱ्यांनी आमचं एक बी काम नाही केलं। कोणाच्या दबावाखाली केलं असं तुम्हाला वाटतं? त्या अधिकाऱ्यांना, शिवसाहेबांना नाही, त्या अधिकाऱ्याला, मुख्य अधिकाऱ्यांनाच माहित असेल। त्यांनी कोणताच मध्ये एक वेळेस बोर्ड लिहून घेतला की कामावर घेतला, 2-3 दिवसाच्या नंतर ऑर्डर हातात येणार होती, पण त्याने ती ऑर्डर नाही दिली। शेवट आमच्या परिस्थितीत मुलाचे शिक्षण पण झाले, शिक्षण करून आम्हाला फीस भरायला सुद्धा पैसे नाही। तुम्ही अजून ऑफिस शाळेमध्ये जाऊन चौकशी करा। मुलगा घरी बसला, 12 वर्ष असून तो घरी आहे। आम्ही भाजीपाला विकून 8 महिने झालं भाजीपाला विकून घरचा खर्च टाकाना, मुलगी लग्नाला आली, सारखे वारंवार अर्ज केले, 7 वेतनचे आम्हाला पैसे आले, ते सुद्धा आमच्यापर्यंत 10,000 पर्यंत सुद्धा पोहोचून नाही दिले ऑफिसने। किती तुमचा अन्याय झाला? तो कर्जबाजार झाला होता का? आणि कर्जबाजार झाल्यामुळे त्यांनी 3 वर्ष झाले ते 1 रुपया नाही, घरचं उत्पन्न कोणाचं नव्हतं, शिक्षण करत होते मी। काय शासनाकडे मागणी करा? आमचं काय जे आमच्यावर अन्याय झाला, आमच्या मार्गावर त्याचं काहीतरी निर्णय घ्यावा। कोणाच्या दबावाखाली ते त्यांना विचारा, अधिकाऱ्यांना, कशामुळे आमचं काम नाही केलं, कोणतं उत्तर का नाही दिलं अधिकाऱ्यांनी, किती अर्ज केले आम्ही। तुझ्या वडिलाचा असे दुर्दैवी मृत्यू झालाय, प्रशासनाने तुझ्यावर अन्याय केला, तुझ्या प्रशासनाकडे, शासनाकडे काय मागणी करशील, काय सांगशील? मी शिवसाहेबाकडे सर आतापर्यंत 7-8 वेळेस आलो, मला आतापर्यंत म्हणजे ते माझ्यावर वरतून प्रेशर आहे। आता मी नाव नाही सांग, मला माहीत नाही कोणाचा प्रेशर आहे, पण मला ते 17 वेळेस ते सांगत होते, 8 दिवसांनी 15 दिवसांनी माझ्यावरतून प्रेशर आहे, मला ते कळत नाही कोणाचा प्रेशर। नेमकं कोणतं प्रेशर आहे आणि तुमच्या वडिलावर काय अन्याय झाला? माझ्या वडिलांनी आतापर्यंत जवळपास त्यांना 17 वेळेस मध्यस्थी पण माणसं होते काही, म्हणजे या 15 दिवसांनी कोर्टात जाऊ, म्हणजे कोर्टात यायच्या टायमाला आडून धरायचे, नको म्हणायचे। काय मागणी कराल शासनाकडे? पप्पाचे जेवढे पेमेंट होते पैशाचे राहिले आणि जे त्यांच्याकडून 500 रुपयाचा बॉन्ड लिहून घातला, 1 वर्ष झालं, माझ्याकडे बॉन्ड येतो आता, मागची पगार मागणार नाही, असं पैसे मागणार नाही, आणि तुमचं जॉईनिंग लेटर पैसे मागणार नाही। जॉईनिंग लेटर आहे का तुमच्याकडे? सोमनाथ मोटेसह श्याम जाधव, बीड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.